नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. आजचं मार्केट जर का तुम्ही बघितलं, तर आपल्याला क्लिअरली चार्टवरती काय दिसत आहे, की मार्केटने स्टार्टिंगला कन्सॉलिडेशनची फेज केलेली आहे. जी काही 22,700 आणि 22,650 ही जी काही लेव्हल आहे ना मित्रांनो, या लेव्हलला मार्केटने खूप छान पद्धतीने होल्ड केलेलं आहे. आता हे तुम्ही म्हणाल, की इथे मार्केट थोड्याफार प्रमाणात खाली जाताना पण दिसलेलं आहे आपल्याला. मग होल्ड कसं केलेलं आहे? होल्ड करण्याचा अर्थ काय आहे, की या लेव्हलच्या खाली पुन्हा एकदा 2 वेळा ही लेव्हल मार्केटने टेस्ट केली, पण स्टिल याच्या खाली जाण्याचा प्रयत्न केलाच नाही. इथूनच बायर्स आपले ॲक्टिव्ह झाले. इथे मार्केटने ही लेव्हल होल्ड केली, ही लेव्हल होल्ड केली आणि बुलिश प्राइस ॲक्शन करत मार्केटने दिवसाच्या शेवटपर्यंत 23,000 ची लेव्हल ही टच केली. ब्रेक केली नाही, ती टच केली आणि इथे जवळ-जवळ बघू शकता 22,950 960 या लेव्हलच्या आसपास मार्केटची आजची क्लोजिंग ही झालेली आहे. आता मार्केटचा आजचा डेटा हा कशा पद्धतीने आलेला आहे. आता जर का कालचा डेटा मी तुम्हाला शेअर केला होता, तर कालच्या डेटामधला जो आपला बायस होता, तो बायस हा मित्रांनो बुलिश होता. तो कशा पद्धतीने होता? चला एकदा जाऊया आपण चेकआउट करूया. हे कालचा नक्की बायस काय होता मार्केटसाठी. हा जो काही डेटा आहे तो आजचा काढलेला आहे आणि कालचा जे काही आपला डेटा होता, जवळ म्हणजे आजच्या मार्केटसाठी, तर एक गोष्ट आपण इथं नीट चेकआउट केली, तर येस 6 तारखेचा म्हणजे काल मी सांगितलं होतं आजच्या मार्केटसाठी मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि आपलं जे काही WhatsApp ग्रुप आहे, WhatsApp ग्रुपला सुद्धा अपडेट ही दिलेली होती. 22,700 आणि 22,650 हे लेव्हलला जर का होल्ड झाला, अपसाइड कंटिन्यूशन शॉर्ट कव्हरिंग रॅली ही दिसू शकते. आणि हा रेजिस्टन्स तर ब्रेक झालेला नाहीये, पण 22,900 तर सस्टेन केलेलं आहे मार्केटने. महत्वाचं आहे. आता ते सस्टेन करण्यामागचं पण कारण काय आहे? आता ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी हॅपनिंग झालेल्या नाहीयेत. लाँग वीकेंड होता, डेटा हा सगळा जुना झाला होता. पण जे काही आपलं हे होतं, ओव्हरऑल बायस होतं मित्रांनो, ते व्होलॅटाइल विथ अपसाइड अटेम्प्ट्स होतं. ओके. व्होलॅटाइल प्लस अपसाइड अटेम्प्ट्समध्ये होतं आपलं जे काही बायस आहे मार्केटचं. आणि एक गोष्ट नीट इथे आपण जर का चेकआउट केली, तर आजच्या मार्केटमध्ये एक्झॅक्टली तशा पद्धतीने आपली प्राइजेक्शन दिसलेली आहे. स्टार्टिंगला थोडीफार व्हॉलॅटिलिटी दिसली, बट अपसाइडची अटेम्प्ट मार्केटमध्ये आली. म्हणजे डेटा जसा काय आपल्याला दिसत होता, तो थोडा जुना जरी असला तरी सुद्धा मार्केटने डेटाला रिस्पेक्ट केलेला आहे. ओके. आणि फ्लॅटमध्ये ओपनिंग केल्यामुळे जे काही ज्यांनी चुकून कॉलपुट होल्ड केले होते एवढ्या लाँग वीकेंडसाठी, ते लोकं काही प्रमाणात वाचलेले आहेत. आता थिटा डिके झाला असणार आहे ओव्हरनाईट त्यांचा थोड्याफार प्रमाणात, बट स्टिल थोडं त्यांना लॉस हा कमी झालेला असेल. ओके. आता चला आजचा मार्केटचा डेटा कशा पद्धतीने आहे, आज मी कोणत्या-कोणत्या स्टॉक्समध्ये ट्रेड केलेला आहे. जसं Instagramला प्रॉमिस केलं होतं. YouTube व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेल. ते आता नक्कीच सांगणार आहे. आता मार्केटचं सॉरी, आत्ता मार्केटचं आपण लॉजिक थोडंसं चेक करूया आजच्या मार्केटचं. जो काही डेटा आलेला आहे तो सगळा इथे फीड केलेला आहे. नॅरेटिव्ह मी सेट केलेला आहे उद्यासाठी. आणि जर काही गोष्ट आपण बघितली उद्याची संभाव्य हालचाल 22,700 आणि 22,850 हा मार्केटसाठी सपोर्ट झोन आहे. लेवल फक्त 100 पॉइंट वरच्या साईडला शिफ्ट झालेली आहे. या पलीकडे काही झालेलं नाहीये. ओके. आणि 22,700 आणि 850 हा जो काही सपोर्ट झोन आहे, हा सस्टेन जर का झाला, होल्ड झाला, आपल्याला अपसाइड कंटिन्यूशन मिळू शकतं. पण त्यासाठी मित्रांनो, जो काही आपला 23,000 चा रेजिस्टन्स आहे, तो ब्रेक तर झालाच पाहिजे आणि नुसता ब्रेक नाही, तर तो सस्टेन होणं सुद्धा महत्वाचं आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर शार्प रॅली सुद्धा येऊ शकते अचानक, बिकॉज खूप दिवस झाले ती लेव्हल रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट होत आहे. आणि जर का क्लिअर मुवमेंट आली आणि जर का तिथे कुठेतरी साइडवेज मुवमेंट झाली तरी सुद्धा चालू शकतं. डायरेक्टली रिटेस्ट झाला तर खूपच चांगला आहे. लाँग टर्मसाठी ती रॅली टिकण्याची शक्यता आहे. पण अशी शार्प इम्पल्स मुव्हमेंट आली, तर त्याला आपण जास्त काही करू शकत नाही, नाकारू शकत नाही. काही होऊ शकतं मार्केटमध्ये. 22,700 खाली ब्रेकडाउन झाला तर 22,550 450 पर्यंत मार्केट येण्याची शक्यता आहे. रेजिस्टन्स जवळ असल्यामुळे मार्केट फेक ब्रेकआउट आणि रिजेक्शन होण्याची सुद्धा शक्यता आहे. खूप मोठा लेवल आहे. खूप वेळा मार्केटने टेस्ट केलेला आहे. आता जर का डेटाचा थोडाफार सपोर्ट आहे आज, पण डेटाचं बायस काय सांगतंय, बुलिश तर आहोत आपण मार्केटवरती, पण कॉन्शियस एक धोक्याची घंटा कुठेतरी वाजते. मेक ऑर ब्रेक. उद्याचं मार्केट हे मेक ऑर ब्रेक असेल. जर का ती लेवल जर का नीट झाली, तर मार्केट तुम्हाला बनवल आणि नाहीतर मग तोडणार. आता कशा पद्धतीने मार्केट हे करतं, ब्रेक करतं सर्वांना ते माहितीच आहे आपल्याला. ओके. सो थोडंफार कॉन्शियसली आपल्याला काम करायचं आहे, थोडंफार सांभाळून काम करायचं आहे. इंट्राडेची व्हॉलॅटिलिटी जास्त असू शकते, स्पेशली ओपनिंग आणि क्लोजिंग सेशनमध्ये, जे की मागचे काही दिवस आपण बघतोय.
ओपनिंगला जास्त व्हॉल्यूम येतोय, क्लोजिंगला जास्त व्हॉल्यूम येतोय. ओके. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता, ती गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. ती म्हणजे आज आपण जे काही स्टॉक सिलेक्ट केलेले होते, काल जे लोक मीटिंगला होते, त्यांना माहितीये की जे काही स्टॉक मध्ये बल्क डील होत असते, मोठे प्लेयर्स त्यामध्ये पोझिशन टाकत असतात. तर त्या बल्क डील मध्ये कशा पद्धतीने आपण ते स्टॉक्स पकडतो, सो त्याची सुद्धा स्ट्रॅटेजी, ही नवीन स्ट्रॅटेजी, ह्याच्यावरती मी भरपूर दिवस काम करत आहे. अजून ती माझ्या मेंबर सोबत मी शेअर केलेली नाहीये, पण आता सध्या मी ती प्रॅक्टिकली यूज करतोय, टेस्ट करतोय मार्केटमध्ये कशा पद्धतीने चालली आहे ते. सो त्याची टेस्टिंग, आजचा स्टॉक ऑफ द डे, पहिला स्टॉक आहे झायडस वेलनेस लिमिटेड. हा जो काही स्टॉक आहे, सकाळी आपण इथे पकडलेला आहे 481-82च्या लेवलला आणि सोल्ड कुठे केलेला आहे 499 आणि 500च्या लेवलला. नाही म्हणलं तरी 5% प्रॉफिट आपण यामध्ये बुक केलेलं या स्टॉकमध्ये. तिथून तो अजून 5% वर गेलाय. म्हणजे ओव्हरऑल आज दिवसात त्या स्टॉकने 10%ची मुवमेंट केलेली आहे आपल्या बाईंग लेवल पासून. ओके. त्यानंतर पुढची गोष्ट मित्रांनो, ट्रेंट. ट्रेंट लिमिटेड या स्टॉक मध्ये काम केलेलं आहे. त्याने भरपूर पेशन्स हा टेस्ट केलेला आहे. अगदी स्ट्रेट गेला नाही याच्यासारखा. थोडाफार मोमेंटम मध्ये गेलेला आहे, थोडाफार रिजेक्शन घेत घेत तो स्टॉक वरच्या साईडला गेलेला आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ही अशा पद्धतीने झालेली आहे की पेशंट टेस्ट केला, बट शेवटी त्याने 3%च आपलं टार्गेट हे हिट केलेलं. आता वरच्या स्टॉकमध्ये 5% का ठेवले, खालच्या स्टॉकमध्ये 3% का ठेवले? बिकॉज मित्रांनो, जे काही प्राइस आणि व्हॉल्यूमचा जो काही स्ट्रेंथ असतो, मोठे प्लेयर ज्या पद्धतीने मार्केटमध्ये एंट्री करत असतात, काम करत असतात, तर या सगळ्या गोष्टी आपण मॉनिटर करत असतो प्रत्येक सिच्युएशनला. मग त्या सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली आपल्याला आपले टार्गेट्स आणि आपली जी काही रिस्क आहे ती शिफ्ट करावी लागते. असं नाही की यामध्ये आपण ट्रॅप होत नाही, बिकॉज या स्टॉक्स मध्ये ऑपरेटर्स असतात, मोठे प्लेयर्स असतात, त्यामुळे कधी कधी समवॉट त्यांना सुद्धा लोक कोणतरी येऊन त्यांच्यामध्ये फायटिंग सुरू असते. तर त्यांच्या फायटिंग मध्ये कधी कधी आपण मार खातो. सो असं होऊन जातं, बरेचदा ह्या गोष्टी होतात. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स काय आहे की या स्टॉक्स मध्ये खूप छान पद्धतीचे रिटर्न्स मिळतात. म्हणजे मला दाखवायचं काय होतं तुम्हाला ह्या सगळ्या एक्झाम्पल मध्ये, हे रोज होतंय मार्केटमध्ये, रोज आपण करतोय या सगळ्या गोष्टी. पण आज शो करण्याचं कारण एकच आहे की मार्केटमध्ये काल जी काही आमचा सेशन झाला होता, कम्युनिटी मीट, तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर पुढच्या रविवारी नक्की करा. त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं की इक्विटीमध्ये सर पैसे बनत नाही. अरे मला सांगा, 3 आणि 5% टार्गेट आपण इथे हिट करत आहोत. पॉईंट जर का कॅल्क्युलेट केले तर खूप जास्त पॉईंट्स निघतात आपल्याला ह्यामध्ये. मग अशा सिच्युएशन मध्ये मित्रांनो, का तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचे सांगा? स्टॉक्स मध्ये काम करा ना छान पद्धतीने. किती चांगले पैसे आज मिळवलेले आहेत ह्याच्या अकॉर्डिंगली. ओके. सो आता हे झालं स्टॉक्सचं बाबतचं डिस्कशन. अजून सुद्धा 2-3 सेटअप्स हे मार्केटमध्ये चालू आहेत, त्याच्या अकॉर्डिंग सुद्धा ट्रेड झाले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला आता शो करणार आहे. जर काही गोष्ट बघितली, एचडीएफसी बँक मध्ये आज सेटअप हा बनलेला आहे बॉटमला, बट स्टील तो मिस केलेला आहे. माझ्याकडून मिस झालेला आहे. स्टुडंटने कॅप्चर केला असेल तर कमेंट करून सांगा नक्कीच. आणि एसबीआय बँकमध्ये मित्रांनो 100% इथे आपला एचपी रिव्हर्सल कॅच झालेला आहे. एचपी रिव्हर्सल हा काय सेटअप आहे, मी जसं काल सांगितलं, मी एक रिव्हर्सल बेस्ड ट्रेडर आहे. मार्केट आता थोडंफार स्टेबल होताना दिसलं, त्यामुळे आज म्हणलं थोडंसं एखादी पोझिशन टाकून बघूया ट्रायलला. की सेटअप मागचे काही दिवस मी सांगितलं होतं, असं पण कुठला सेटअप मार्केटमध्ये चालणार नाही. मार्केट ट्रेंडिंग असताना माझे सेटअप हे मला लॉस देणार, ते अजिबात चालणार नाही. ज्यावेळेस मार्केट हे नॉर्मल होईल, म्हणजे काय नॉर्मल, म्हणजे स्टेबल होतं, स्टेबल झालं की मार्केट हे फ्लॅट होतं. सो अशा सिच्युएशन मध्ये काय होणार आहे की माझे सेटअप्स हे वर्क होणार आहे. आता झालेत का? झालेले आहेत. अजून एक ट्रेड कशामध्ये केला होता? बीएससी मध्ये आणि नॅशनल अल्युमिनियम मध्ये. बघा, नॅशनल ॲलम हा जो काही स्टॉक आहे तो मी ते तुमच्या समोर ओपन करतो. एक सेकंड. ओके. नॅशनल अल्युमिनियम हा जो काही स्टॉक इथे ओपन झाला. ओके. आता ह्या स्टॉक मध्ये काय, इथे ब्रेकआउटची लेवल बघा. इथे पीओएस म्हणून एक जुना सेटअप आहे माझा, जो की सेटअप मधनं मी त्याला बाहेर काढला होता, डिबार केलेला होता. पुन्हा मार्केटमध्ये तो टेस्ट करतोय, बघतोय, मला बघायचंय काय, माझी काही ना काहीतरी रिसर्च सुरू असते प्रत्येक सेटअपवर. इथे काय झालं, इथे फेक ब्रेकआउट केला आणि पुन्हा एकदा ट्रॅप केला. आता ते कशा पद्धतीने केलं, का केलं, इथे काय एंट्री केली आणि इथे बरं का केली? बीएससी मध्ये काय एंट्री केली? बीएससी मध्ये एंट्री केली आणि तिथे का नाही केली बरं? सो हे जे काही प्राइसचं बिहेवियर आहे का पर्टिक्युलर लेवलला, ते आपल्याला काय सांगत असतं माहितीये का, की स्टॉक आपला हा स्ट्रॉंग आहे. आता इथे जर का बघितलं ना, तर इथे मोठी रेड कॅन्डल काढली, त्यानंतर पुन्हा एका ग्रीन कॅन्डलने त्याला कव्हर करायचा प्रयत्न केला. बायर्स आली, पण स्टील बायर्स जास्त ताकद लावू शकले नाही. सेलरच्या एकाच कॅन्डलमध्ये ते खाली आले, इथे एंट्री झाली नाही.
दुसऱ्यांदा काय केलं माहितीये बायर्सने ठरवलं तर या लेवलला आपण सस्टेन करायचं, प्राइस ऍक्शन तयार करायचा, एक इथं बेस तयार करायचा, एक फाउंडेशन क्रिएट करायचं. बेसिकली त्यांनी तेच केलं. रेड कॅन्डल मोठी आली, पुन्हा ग्रीन आली, पुन्हा रेड ग्रीन. नंतर एक गोष्ट बघितली का तुम्ही इथे, जसं जसं मार्केट पुढे जाते, जसं जसं टाइम पुढे सरकतोय, तशी तशी ही रेंज ही कॉन्ट्रॅक्ट होते, टाईट होते. सेलर्स ताकद लावतात, पण सेलरची कॅन्डल जास्त पॉवरने खाली जाते. इथे खाली गेली, जोरात खाली गेली. इथे बघा, ही जी काही कॅन्डल आहे एकदम जोरात खाली गेली, या कॅन्डलला जाता आलं नाही. ओपन इज इक्वल टू लो, ओपन इज इक्वल टू लो. पुन्हा एकदा इथे एक रेड कॅन्डल तयार केली रिटेस्टसाठी. ती पण बुलिश प्राइस ऍक्शन मध्येच केली. नंतर ही जी काही स्ट्रॉंग कॅन्डल केली, यानंतर बघा कशी इम्पल्स मुवमेंट आलेली. हे बेसिकली काय माहितीये का, इथे झालेलं स्ट्रक्चर नीट स्टडी करा आणि इथे या ठिकाणी झालेलं स्टडी करा. काय दोन्हीमध्ये डिफरन्स आहे ते तुम्हीच मला सांगा. ही प्राइस वाचता आली पाहिजे. टाइम फ्रेम कुठलाही असून दे. कॅन्डल बघून, कॅन्डलची मित्रांनो स्ट्रेंथ बघून आपल्याला समजलं पाहिजे की मार्केटमध्ये एक्झॅक्टली चाललंय काय. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर ही रॅली आपण 1:1च पकडली एक्झॅक्टली. पण हा स्टॉप लॉस मी इथे सुद्धा लावू शकलो असतो, बट सेपर साईडला मी लावलेला आहे. आणि रॅली बघू शकता खूप मोठी आलेली. ओके. या सगळ्या गोष्टी असतात मार्केटमध्ये. आता थोडक्यात निफ्टीचं जर का अनालिसिस आपण करायला गेलं तर निफ्टीमध्ये एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे समजत आहे, की अशा पद्धतीने समजते की उद्या आपल्याला काळजीपूर्वक काम करायचं. मार्केट वर सुद्धा जाऊ शकतं, खालीही जाऊ शकतं. आणि अजून सुद्धा एक धोक्याची घंटा आहे मार्केटमध्ये, की आज लोक बरेचसे कॉल घेऊन पण गेले असतील. मार्केट एवढं पॉझिटिव्ह आहे, मागच्या दिवशी पॉझिटिव्ह होतं. तेव्हा कॉल घेतला असता, इथे पण कॉल. आता बघूया कशा पद्धतीने उद्या मार्केट काम करतंय. लेवल लक्षात ठेवा आपल्या. सपोर्ट इथे आहे. सपोर्ट आपला इथे आहे मार्केटसाठी. रेजिस्टन्स इथे आहे. मध्ये कुठे ओपनिंग झाली काय अडचण नाही. वर ओपनिंग झाली, थोडं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतं. जर का नीट झालं, 23,100 वरती जर का मार्केट पार झालं, 23,200 बघायला मिळू शकतं आणि पुढे वरती आपल्या लेवल फिक्स ठरलेलंच आहे. ओके. सो सगळ्यांनी बघा काय करायचं आहे. आजचं स्टॉकचं अनालिसिस कसं वाटलं, लॉजिक कसं वाटलं, एक तुम्हाला खूप छान असे सिक्रेट इन्साईट दिले प्राइस ॲक्शनची. काही इंडिकेटर वापरायची गरज नाहीये. कुठलेही काही प्राइस ॲक्शन बघायची गरज नाहीये. फक्त प्राइसची मूव्हमेंट बघा. कॅन्डलची मूव्हमेंट ही स्टडी करा. तुमच्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टी या खूप छान पद्धतीने मार्केटमध्ये वर्कआउट होताना तुम्हाला दिसतील. ओके. सो बघा कसा हा व्हिडिओ वाटला. कमेंट करा व्हिडिओच्या खाली. अजून काही ॲडिशनल माहिती हवी असेल तर तसं सुद्धा मला नक्कीच सांगा. ओके. थँक यू सो मच. चला आता भेटूया आपण उद्याच्या मार्केटच्या दिशामध्ये.